पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंडाल यांनी प्रभाग क्रमांक 12 अर्थात स्वतःच्या प्रभागाची पाहणी केली असून या ठिकाणी सुधारित आदेश कर्मचाऱ्यांना आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले असून इतर प्रभागांना मात्र त्यांनी वाऱ्यावर सोडले अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। सोलापूर शहरात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची स्थिती व पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था या अनुषंगाने महापौर विनायक कोंडाल यांनी स्वतःच्या प्रभाग क्रमांक 12 मधील नाला क्रमांक 4A 4B निरंजन नगर, वज्रेश्वरी नगर तसेच MIDC परिसरातील नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून नाल्यांच्या सद्यस्थिती, पाणी प्रवाहातील अडथळे तसेच पूरस्थिती टाळण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती घेतली। ज्या ठिकाणी गाळ, कचरा किंवा अतिक्रमणामुळे पाण्याचा प्रवाह बाधित होत आहे त्या ठिकाणी तातडीने साफसफाई करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। तसेच पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नाल्यांची नियमित पाहणी करून पाणी निचऱ्याची व्यवस्था सुरळीत ठेवावी अशी सूचना संबंधित विभागाला देण्यात आली। परिसरातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत महापालिका प्रशासनामार्फत त्वरित उपाययोजना करण्यात येतील अशी ग्वाही महापौरांनी दिली। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक सिद्धेश्वर कमटम, नगर अभियंता सारिका अकुलवार, गोकुळ चितारे, चंद्रकांत गुंडे, अभिषेक चिंता तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान महापौरांच्या पाहणी दौऱ्यानंतर शहरात वेगळीच चर्चा ऐकण्यास मिळाली। इतर प्रभागात देखील महापौरांनी पाहणी करणे गरजेचे होते असे नागरिकांनी सांगितले। यापूर्वी देखील महापौर विनायक कोंडाल यांनी आपल्याच प्रभागात पाहणी दौरा केला होता।